पाटी वाचून मी आत शिरले. वृद्धाश्रमाचे नाव श्रीमंत. मला आश्चर्यच वाटले. कुणी व कसे असे नाव दिले असेल या वृद्धाश्रमाला. आत गेले तर समोर कोणीच दिसले नाही, पण खमंग वास मात्र कुठून तरी आतून येत होता. माझी पाऊले वासाच्या दिशेने जाऊ लागली. वृद्धाश्रमाच्या स्वयंपाकखोलीतून हसण्याचा खिदळण्याचा आवाज खमंग वासाबरोबर येऊ लागला. आता मला जे दृश्य दिसले ते पाहून मी अचंबित झाले नाही तर नवलच. 2 आज्या मोठ्या कढईमध्ये पोहे भाजत होत्या. दोघीजणी लाडू वळवत होत्या तर 2 आज्या करंज्यांना सुरेख आकार देत होत्या. आजोबा पण काही मागे नव्हते बरं का. चकलीच्या सोऱ्यातून सुरेख चकल्या थरथरत्या हातातून पडत होत्या. कोणा आजोबाचे चिवड्यासाठी मिरची, कढीपत्ता, खोबऱ्याचे काप करणे चाललेले होते. वातावरण कसे प्रफुल्लित होते. कुठेही माझ्या मनात कल्पलेली मरळ उदासीनता नव्हती. सगळे हसत खेळत एकोप्याने एकमेकांना कोपरखिळ्या मारत कामाचा आनंद लुटत होते. अहो आजी, जरा साखर कमी घाला पाकामध्ये, तुमच्या हाताचा गोडवा आहेच आधीच. त्यावर आजी म्हणाल्या, अहो भाऊ, जरा तोंडात कमी आणि चिवड्यात काजू पडू द्या. देतो हो. अहो साठे काकू, चिवडा तुमच्यासारखा झणझणीत होऊ द्या बरं का. कोणी बाहेर आलंय याची जरा शुद्धता तरुणांना नव्हती. मी अजूनही अवाक होते. निवृत्त झाल्यावर थोडं फराळ आणि थोडी देणगी द्यावी अशा उद्देशाने मी तिथे आलेली. एवढ्यात श्रीमंत चे व्यवस्थापक मागून आले. त्यांनी माझी ओळख करून दिली. मी तिथेच त्यांच्या शेजारी फतकले मारून बसले व त्यांच्या गप्पात रम्य झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात चिवडा, लाडू हा काय प्रकार असेल. माझ्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहून न विचारताच एका आजीने सांगायला सुरुवात केली. सगळं फराळ आम्ही इथे आपल्या हाताने बनवतो. आम्ही कधीही फराळ कोणाच्या घरून येईल म्हणून वाट पाहत नाही की कुणी भेटायला आश्रमात पाहायला येईल आणि घेऊन येतील अशी आशाही ठेवत नाही. आमच्या इथल्या काही जणांकडे पेन्शन आहे. काही जवळ थोडी माया ठेवून आहेत. त्यांच्यातून आम्ही सगळे सामान आणत एकत्र फराळ करतो. केलेलं फराळ आम्ही थोडा जवळच्या अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या चिमण्या पिल्लांना खाऊ घालतो. थोडा रस्त्याच्या कडेच्या गरिबांना वाटतो तर थोडा मागच्या गल्लीतल्या झोपडपट्टीत जाऊन देऊन येतो. मग नसती दिवाळी नाही तर नाताळाचा सण पण आम्ही जोरदार साजरा करतो. या नेने काकू आहेत ना, त्या मस्त केक बनवतात आणि हे आत्तू काका मस्त शांताचा ड्रेस घालतात. छोटी छोटी गिफ्ट्स आणून वाटत असतात. एखाद्या गरीब शाळेच्या बाहेर उभे राहून हात करून विद्यार्थ्यांसाठी कितीतरी पेन, पेन्सिल, कंपास अशा वस्तू त्यांच्या जादूच्या पेटीतून बाहेर निघतात. संक्रांतीला आम्ही इतर वृद्धाश्रमात तिळगुळ घेऊन जातो. तिथे नेहमी मुलांचे येणे जाणे असते.
आश्रमातले एक आजोबा गायक होते, पण अर्धवायूमुळे ते इथे श्रीमंत विश्रांती घेतात. परवडणाऱ्या फीने उदयमुख गायक त्यांचे मार्गदर्शन घ्यायला इथे येतात. नात्याचे गणित चुकलेले काका मुलांची गणिताची भीती घालवतात. इथल्या आज्या माहेर नसलेल्या मुलींचे बाळंतपण करतात. मी जरा भीतच त्यांच्या घराच्यांचा विषय काढला. इतका वेळ उत्साहाने बोलणारे जरा गप्प झाले. काम करत हात थांबले. तितक्यात बाहेरून नानू मामा वयाला न शोभेल असे धावत आले. त्यांच्या हातात एक कंदील होता, जो त्यांनी 2 दिवस बसून स्वतः तयार केला होता. सगळ्यांनी केलेले कौतुकाने फुलून जाऊन त्यांच्या उत्साहाच्या भरात ते दारावर टांगायला निघून पण गेले. व्यवस्थापक म्हणाले, हे नानू मामा तरुण वयात 2 लहान बहिणींची जबाबदारी अंगावर टाकून आई वडील देवाघरी गेले. स्वतःच्या मुलीप्रमाणे नानूने बहिणींना वाढवले. कधी आईच्या मायेने जाणत्या वयाची शिकवण दिली, तर वडिलांच्या मायेने बाहेरच्या जगापासून सुरक्षित केले. शिकवून सवरून चांगल्या घरी त्यांची पाठवणी करण्याच्या नादात लग्नाचे वय कधी उलटून गेले कळलेच नाही. दोन्ही बहिणींनी गरज लागेल तेव्हा भावाला आधारासाठी बोलावून घेतले. आता वय झाले, नानूला एकटे राहावे ना, पण दोन्ही बहिणींनी एकाएकी भावाची जबाबदारी घ्यायला नकार दिला. एक म्हणे, माझ्या हातात काही नाही, माझे घर सुनांच्या इशाऱ्याने चालते, तर दुसरी म्हणे, माझेच मला होत नाही, याचे कोण करणार. भरतीत भर म्हणजे राहती जागा नूतनीकरणासाठी पाडायची ठरवली तेव्हा दोघींनीही आपला हक्क मागितला. निराश नानू मामाची पावले इकडे वळली, ती कायमचीच. मागच्या वर्षी एका लग्न समारंभात व्यवस्थापकांना नशिशिक्त दागिन्यांनी मढलेल्या दोघी बहिणी दिसल्या. आपापल्या सुनांची तक्रार करताना अंगावरची श्रीमंती चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती. मला नानू मामाच्या आत्ताचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला. प्रमिला ताईचा भाऊ त्यांच्या इथे सोडून गेला. कोणाची मुले परदेशात, तर कोणाच्या मुलांना अडगळ, कोणाकडे जागेची अडचण, वेगवेगळ्या स्वस्तातून आलेले सगळे इथे मात्र एकोप्याने राहत होते. उत्साहात ताई म्हणाल्या, हे गेले पदरी मूळ बाळ नाही. मी स्वतः कोणावर भर नको म्हणून इथे आले. एकच भाऊ मला खूप श्रीमंत आहे, पण साधे भाऊबीजेला इतक्या वेळाला बोलावून पण येत नाही. नशिबी पाडवा नाही की भाऊबीज नाही, काय उपयोग दिवाळीचा, असे नैराश्य आले असतानाच नानू मामांनी मला भाऊबीजेला बहीण मानले, ओवाळायला लावले आणि लोकर आणि सुया दिल्या आणि हक्काने सांगितले, थंडी जवळ आलीये, लवकर स्वेटर विणून ठेव. तेव्हापासून मी स्वतःच्या त्या लोकरीच्या उबदार विणणीत गुंतवून घेतलंय. आता एकच नाही, अनेक श्रीमंत भावांची मी लाडकी बहीण आहे.
रखरखीत उन्हाळ्याला तिन्हीही साजेची वेध लागले होते. बरेचदा ही कातर वेळी जीवघेणी असते, पण इथे तसे नव्हते. बाहेरचे अंगण पणत्यांनी उजळलेले होते. तुळशी वृंदावनात मंद दिवा तेवत होता. आकाशातले तेज चंद्रालाही लाजवत होते. सगळेजण ठेवणीतले कपडे घालून तयार झाले होते. थोड्याच वेळात 9 गायक समूहाचे आगमन होणार होते. आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी सदाबहार गाण्याने आश्रमाचा कानाकोपरा निंदावणारा होता. अरोह-अवर अल्पाने कोपरा कोपरा शब्दसुगंधी होणार होता. मी हळूच तिथून बाहेर आले. कुठे मी कवडीमोल मदत करायला मोठ्या गर्वाने तिथे गेले होते. पिशवीतले एकटेसे काढायला घेतलेले फराळाचे पुडके मला लाजिरवाणे करून गेले. मोठ्या दिमाखात श्रीमंत वृद्धाश्रमाच्या पाटीकडे माझे लक्ष गेले आणि कळले, स्वर्ग म्हणजे काय, त्यासाठी आभाळात जायला पाहिजे असे नाही. थोडी नजर आपल्या पलीकडे टाकली तर हा स्वर्ग आपल्यापाशीच आहे. त्या श्रीमंत वृद्धाश्रमाला मानाचा सलाम ठोकून माझी पावले घराकडे वळली. स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आणखीन कोणती स्टोरी ऐकायला आवडेल ते कमेंट